आणि हे बघा तुम्हाला रस्ता दाखवतो आता. हा आहे रस्ता. अहो इथून करमाळ्याहून फक्त इथपर्यंत जाण्यासाठी तुम्हाला सांगतो 400 आणि 500 रुपये मागतात. तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. आणि आपण आज नवीन व्हिडिओवर तुमचं स्वागत आहे. तर आज पोहोचलेलो आहे आपण जेऊ स्टेशनला आणि काही कारणास्तव आपण गावाकडे आलो होतो. तर हे पाहू शकता तर चला तर मग डायरेक्टली करमाळ्याला जायचं. इथून आपल्याला गाडी अशी. तर आपण आज आलेलो आहे गावाला. तर हा जो रस्ता बघताय माझ्या मागच्या साईडला, या साईडला करमाळ आहे. मागं 2 ते 2.5 किलोमीटर आहे. आणि हे जे बघताय तुम्ही, इथून पुढं आपल्या गावाकडं घरी जायला मला वाटतंय कमीत कमी 4.5 ते 5 किलोमीटर असेल. तर व्हिडिओ बनवण्याचं हे कारण की हे गावाकडे जाण्यासाठी जे आहे ना, आजपर्यंत म्हणजे रस्ता बनायच्या अगोदर पण, म्हणजे कधी इष्टी खूप वर्षापूर्वी, म्हणजे मला वाटतंय 15 ते 16 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, ज्या वेळेस मी लहान होतो म्हणजे त्यावेळेस बस यायची. थोडासा नॉर्मल चांगला रस्ता होता त्यावेळेस. तर हा जो रस्ता आहे, रस्ता बनवून परत बिघडला आणि परत परत बनवलाय, तरी सुद्धा या गावाला एकही इष्टी नाही. आमच्या गावाला आता ह्या पुढच्या गावापर्यंत एक इष्टी आहे, म्हणजे इथून पुढं 4-5 किलोमीटर आहे. तर त्या पुढच्या 1-1 किलोमीटर पर्यंत अजून बस आहे. ती पण सकाळी आणि संध्याकाळी येते 2 टाइम. त्या साईडला कर्जत साईडला जाते ती, आमच्या गावाकडे येत नाही. पण आमच्या गावातल्या लोकांना म्हणजे एवढं पण वाटत नाही की चला ठीक आहे, नाही का, की बाबा आपल्या गावातली मुलं शाळेत जातात. त्याचबरोबर आता मोठ्या लोकांना, युवकांना, यांना गाडी चालवा येते, ती गाडीने ये जा करतात, सगळं ओके. पण जे लहान मुलं इथं किंवा म्हणजे म्हातारे माणसं वगैरे जे आहेत, ते त्यांच्यासाठी जी येण्या जाण्याचा जो हा रस्ता आहे, याच्यावर आहे ना, 2 मिनिटं माझा मित्र भेटलाय. तर हा जो येण्या जाण्याचा रस्ता आहे ना मित्रांनो, हा बघू शकता तुम्ही. हा कमीत कमी 7 किलोमीटर असेल करमाळ्यापासून आमच्या गावापर्यंत, वडगावपर्यंत. तर मला सांगायचं एवढंच उद्देश आहे की जे म्हणजे गावातले असतील किंवा ज्यांना म्हणजे नाही का, ज्यांच्याकडे गाडी वगैरे भाड्यासाठी वगैरे, ते बसेस येऊन देत नसतील मे बी. पण मला एवढंच म्हणायचं त्यांच्यासाठी, तुम्ही कंटिन्यू तर म्हणजे गाडी वगैरे म्हणजे अवेलेबल करू शकत नाही ना. असं सकाळ संध्याकाळ लोक येतात जातात, नाही का. तर त्यांच्यासाठी गाडी कुठून होणार आहे अवेलेबल. तर त्यासाठी ना माझं एवढंच म्हणणं आहे गावातल्या लोकांना. आणि त्याच्या पुढे पण गाव आहे, असं म्हणत नाही की ती फायनल गाव आहे. त्याच्या पुढे पण गाव आहेत ज्यांना इष्टी नाही आहे अवेलेबल. त्या मार्गे जाते ती कर्जत करमाळा जे आहे, त्या मार्गे जाते. जी मधली गाव आहे तिकडून, आमच्या गावाकडून पुढे एक गाव आहे शेळकी वस्ती वगैरे म्हणून आहे, त्या गावाला सुद्धा आहे ना अजूनही बस नाहीये. तिथली पोरं अजूनही सायकलवर येतात. या करमाळ्याला कॉलेजला असो किंवा शाळेत असो, अजूनही सायकलवरच जातात. तर मला एवढीच विनंती आहे की आहे ना, इथल्या गावातल्या ग्रामस्थांनी किंवा ते कथाकथित लोक आहेत, त्यांनी येऊन रिक्वेस्ट टाकावी आणि इथं बससाठी आहे ना अवेलेबिलिटी करावी. आणि तुम्हाला त्यासोबत इथलं रस्ता पण दाखवतो. बरेच वर्ष झालं नेते निवडून येते, तर काय होतं, सगळ्या गोष्टी होत्यात, मतदान होतं, तरी सुद्धा इथं जो रस्ता आहे ते अजूनही दळभद्री परिस्थिती तशीच आहे. तुम्हाला दाखवतो, व्हिडिओ सोबत कंटिन्यू करत राहा, तुम्हाला आमच्या गावाचा रस्ता वगैरे सगळं दाखवतो. आणि हे बघा तुम्हाला रस्ता दाखवतो आता. हा आहे रस्ता. अजूनही तसली दळभद्री परिस्थिती आहे. लोकांना अजूनही म्हणजे ज्ञान येत नाही. याच्या अगोदर पण व्हिडिओ बनवला होता मी रस्त्यावर, तीच सिच्युएशन अजूनही आहे. आणि तुम्हाला अजूनही खराब रस्ता दाखवतो मी कुठं. तर आज जो आहे रविवार आहे, नाही तर तुम्हाला मी ना जे शाळेतनं लोक म्हणजे जे मुलं आणि मुली वगैरे जे जातात ना, त्यांचं मी तुम्हाला रिव्ह्यू सांगितलं असतं, किंवा त्यांच्याकडून म्हणजे कसं वाटतं त्यांना सायकल येऊ जाताना. परत अजून एवढा घाम गाळत जातात, इथून शाळेत जातात, तर त्यांना त्यांना विचारून तुम्हाला सांगितलं असतं. पण आज रविवार आहे, रविवारमुळे आपल्याला कोण भेटणार पण नाहीये. तरी सुद्धा गावातल्या पोरांना आपण 100% विचारू आपण ह्याच्याबद्दल की काय वाटतं, एसटी चालू झाली पाहिजे की नाही. कारण का गरजेचं आहे होय. जसं मी म्हणतो,
माणसाची गरज 3 गरज आहेत ना, मूळ गरज 3 आहेत. अन्न, वस्त्र, निवारा. तशीच मला वाटते आमच्या गावासाठी ही सुद्धा गरज आहे. बस असेल ना तर जे म्हातारी लोक वगैरे जे आहेत, अहो इथून करमाळ्याहून फक्त इथपर्यंत जाण्यासाठी तुम्हाला सांगतो 400-500 रुपये मागतात रिक्षावाले. कुठनं देणार आहे ते? म्हातारे माणसाकडून कुठून येणार आहेत एवढे पैसे? हां, मला त्यासाठीच वाटतं की हे जरा ह्याच्याकडं लोकांनी लक्ष दिलं पाहिजे. आता आमच्या गावातली बरीच मोठी लोक आहेत, त्यामुळे त्यांना काही फरक पडत नाही. त्यांच्याकडे गाड्या वगैरे आहेत. पण कमीत कमी म्हाताऱ्या माणसासाठी, लहान मुलांसाठी जे शाळेत येते जाते त्यांच्यासाठी तरी एवढं करावं, माझी एवढी विनंती आहे त्यांना. तर मित्रांनो, फायनली आपण आपल्या गावामध्ये आता पोहोचणार आहे. हे या साईडला माझं गाव आहे. हा रस्ता जातो ती दुसऱ्या गावाला जातो, मांगी म्हणून गाव आहे, त्या साईडला जातो. आणि हे माझं गाव आहे. फायनली गावामध्ये पोहोचलेलो आहे. करमाळ्यापासून माझं गाव 7 किलोमीटर आहे. 7 किलोमीटरपर्यंत आपण पायी रस्ता चाललेलो आहे. सकाळी 6 वाजता रेल्वे स्टेशनला उतरलो, तिथून 5 वाजता, आणि तिथून करमाळ्यामध्ये आलो 6 ते इथपर्यंत यायला मला वाजलेत 7:45, म्हणजे 1.5 तास लागला वाटतं कंटिन्युअसली. तर गाव म्हणजे खरंच गाव असतं. गावात आल्यानंतर जो आनंद असतो ना तो वेगळाच असतो. खूप दिवसानंतर आलो आहे गावामध्ये. चला आता गावातल्या पण बऱ्याच गोष्टी दाखवणार आहे मी तुम्हाला. चला, व्हिडिओ माझ्यासोबत कंटिन्यू करत राहा, जेणेकरून माझ्या गावातल्या गोष्टी तुम्हाला कळतील. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा,